नमस्कार, मी सारिका साळुंखे. एस9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत. पोखरण रोड नंबर 1च्या रस्ता रुंदीकरणाअंतर्गत करण्यात येणाऱ्या कारवाईमध्ये नागरिकांनी आपला सहभाग नोंदविला आहे, तर ठाणे महानगरपालिका हद्दीत पहिल्यांदा भव्य अशी कारवाई करण्यात आली आहे. पोखरण रोड नंबर 1 अर्थातच कॅडबरी सिग्नल ते शास्त्रीनगर शिवाईनगर पर्यंतच्या रस्त्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असून नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत होते. सदरचा रस्ता रुंदीकरणासाठी मान्यता मिळाली असून सदर रस्त्याच्या बाजूला असलेली 700हून अधिक दुकाने, गाळे तसेच इतर बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली आहे. विशेष म्हणजे नागरिकांच्या पुनर्वसनाच्या प्रस्तावाला मान्यता देत ही कारवाई करण्यात आली आहे. या रुंदीकरणात बाधित होणाऱ्या नागरिकांना सहकार नगर, शास्त्रीनगरमधील पुनर्वसन योजनेमध्ये समाविष्ट करण्यात येणार आहे. तर या रुंदीकरणासाठी 7 कोटींची तरतूद करण्यात आली असून अतिशय शांततापूर्ण वातावरणात ही कारवाई सध्या सुरू आहे. तर ठाणे महानगरपालिका हद्दीत पहिल्यांदा अशी नागरिकांच्या सहभागाने रस्ता रुंदीकरणासाठी भव्य अशी कारवाई केली जाते. सारिका साळुंखे, एस9 न्यूज, ठाणे. मुलुंड पूर्वेकडील आयुष शाळेमध्ये भव्य विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले असून तब्बल 29 शाळांचा त्यामध्ये सहभाग लाभला. मुलुंड पूर्वेकडील शाळेमध्ये विज्ञान प्रदर्शनाचे भव्य असं आयोजन करण्यात आलंय. यामध्ये मुंबईमधल्या 29 शाळांनी आपला सहभाग नोंदविलाय. तर शाळकरी मुलांमध्ये विज्ञानाची आवड जोपासणे आणि विज्ञान तंत्रज्ञानामध्ये प्रगती व्हावी या उद्देशाने हे प्रदर्शन भरवण्यात आलंय. ज्युनियर पासून ते अगदी 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनामध्ये आपला सहभाग नोंदविलाय. रेन वॉटर हार्वेस्टिंग, सोलार प्लॅनेट, विद्युत निर्मिती, पाणी संवर्धन, त्याचबरोबर शेती यांसारख्या विविध विषयांवर आधारित प्रकल्प या प्रदर्शनामध्ये पाहावयास मिळाले. आयएस शाळेच्या वतीने दरवर्षी आर्यभट्ट विज्ञान प्रदर्शने भरवले जाते. या प्रदर्शनानंतर इतर शाळांमधील मुलांनाही यामध्ये सहभागी केली जाणार असल्याची माहिती आयएस शाळेच्या शिक्षकांनी दिली आहे. देखिए, आईएएस के एक तो 13 खुद के कैंपसेस हैं, तो जहाँ पर इंग्लिश और मराठी मीडियम दोनों स्कूल्स हैं. तो हम लोग ये सालाना ये एनुअल हमारा प्रोग्राम है कि आर्यभट्ट साइंस एग्जीबिशन हम भरते हैं. हर साल कोई एक कैंपस में होता है. सब स्कूल्स पार्टिसिपेट करते हैं और कंपटीशन होता है. बाहर के जजेस बुलाए जाते हैं और वो जज करते हैं. एक स्कूल को प्राइज़ मिलता है, वैसे ही उनको बच्चों को इंडिविजुअल प्राइजेस मिलते हैं. वैसे ही कौन से साइंस टीचर ने अच्छा काम किया है वो साइंस टीचर्स को मिलते हैं. तो दिस इज़ दी आर्यभट्ट साइंस प्रोग्राम. और फिर हमारा जजिंग हो जाता है, तो फिर द प्रोग्राम इज़ अवेलेबल. तो हम लोग आसपास के बच्चों, स्कूल के बच्चों को, हमारे खुद के दूसरे कैंपसेस के बच्चों को, सबको ये देखने के लिए बुलाते हैं. आई थिंक प्रोजेक्ट्स इंटरेस्टिंग हैं और ये अच्छा है कि स्टूडेंट्स को साइंस या विज्ञान में इंटरेस्ट है. मैं ये देखने आया हूँ कि स्टूडेंट्स को विज्ञान या साइंस में कितना इंटरेस्ट है. सो मुझे एक्टिविटी पसंद है क्योंकि अगर ज़्यादा से ज़्यादा स्टूडेंट्स इंडिया में अगर साइंस में इंटरेस्ट रखेंगे तो देश की प्रगति हो सकती है. योगेश मावडे, एस9 न्यूज, मुंबई. एस9च्या बातमीपत्रात वेळ झाली पेक्षा विश्रांतीची. ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना, यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ, सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं. स्वप्नील जोशी, तरुण, सुपरहिट, विश्वासार्ह आणि सगळ्यात वेगानं वाढणारा ब्रँड. रेडी रेडी रेडी. TJSP, तरुण, फायनान्शियली स्ट्रॉंग, तुमचा विश्वास जपणारी आणि सगळ्यात वेगानं वाढणारी सहकारी बँक. ब्रँड म्हणजे स्वप्नील जोशी आणि बँक म्हणजे TJSP. Destination Thane, one of the most emerging cities on the planet. Perfect blend of infrastructure enveloped by nature
with the most number of lakes within the city. The place blessed with plethora of educational, medical, shopping, religious and many other facilities. The cultural capital of Maharashtra. With a booming residential and commercial properties, the dream to walk to work is indeed a reality. Welcome to the 15th Real Estate and Housing Finance Expo, Property 2016, Thane, from 15th to 18th January, where more than 40 developers, 300 financiers, 20 banks and many more opportunities are waiting to be grabbed. एसनानच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. आर्थिक परिस्थिती बेताची पण सौंदर्य कौशल्याचे टॅलेंट असणाऱ्या सौंदर्यवतींना घेऊन ठाण्यात उद्या रंगणार आहे मिस टियारा सौंदर्य स्पर्धा. मेमरी मेकर्स इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी आणि रेखा मिरजकर फिल्म प्रोडक्शनतर्फे मिस टियारा इंडिया हा कार्यक्रम डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात आयोजित करण्यात आला असल्याची माहिती एका पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली आहे. सौंदर्य स्पर्धा या केवळ विशिष्ट वर्गासाठी न ठेवता टॅलेंट आहे, मात्र आर्थिक परिस्थिती हालाकीची असलेल्या अशा सौंदर्यवतींचा शोध घेऊन आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांना चमकण्याची संधी देणारा टियारा 2016 हा पहिला उपक्रम आहे. पहिल्यांदाच हा उपक्रम संस्कृती नगरी असलेल्या ठाणे शहरात संपन्न होतोय. या स्पर्धेमध्ये देशभरातील 690 मुली सहभागी झाल्या होत्या. त्यापैकी 31 मुलींची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली आहे. तर या कार्यक्रमातील प्रथम क्रमांकाच्या विजेतीला अमेरिकेत मिस टियारा एशिया इंटरनॅशनलला पाठवण्यात येणार असल्याची माहिती क्रिएटिव्ह हेडचे ऋषिकेश मिरजकर यांनी दिली. तर या इव्हेंटला प्रमुख अतिथी म्हणून मिस वर्ल्ड 2007चा किताब पटकावलेली विजेती पार्वती ओमन्ना कुट्टम, मिस इंडिया पॅसिफिक 2012 किताबची विजेती हेमांगिनी सिंग याडू यांसह इतर अभिनेते उपस्थित राहणार आहेत. तर विजेत्या स्पर्धकांना विविध पुरस्काराने सन्मानित देखील करण्यात येणार आहे. या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या सौंदर्यवतींचा ध्येयापेक्षाही नक्कीच उंच आहेत. मिस टियारा पहिल्यांदा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. मिस टियारा एव्होल्युशन ऑफ ब्युटी इंडिया 2016 हा कार्यक्रम 15 जानेवारी रोजी 2016 डॉक्टर काशीनाथ घाणेकर हिरानंदिनी मेडोस या नाट्यगृहामध्ये पार होणार आहे. मिस टियारा बेसिकली कन्सेप्ट असा होता की काही नवीन टॅलेंट्सला घेऊन त्यांना प्रमोशन करणं किंवा बेसिकली अशा काही टॅलेंट्सला एक स्टेज डायस प्रदान करून देणं की ज्यांचे ड्रीम्स खूप आहेत पण विंग्स फ्लाय होण्यासाठी लोक त्यांचे विंग्स कापतात किंवा बॅकग्राऊंड जाणल्यानंतर की ती मुलगी बॅकग्राऊंडनी पाठी आहे किंवा तिच्याकडे खूपसा स्कोप नाही आहे. पण अशा मुलींना आम्हालाही माहिती आहे की दगडाला जर शेंदर फासला तर त्याचा गणपतीही चांगला होऊ शकतो आणि त्याला 100 रुपयामध्ये पण मार्केटमध्ये विकू शकतो. तर मी असं चॅलेंजिंग मला फार आवडतं की एखादी कुठली नर्ड मुलगी किंवा एक साधी सोपी मुलगी पण तिच्यामध्ये ड्रीम्स आहेत, तिच्यामध्ये एक हुनर आहे आणि एक जज्बा असला की मला करायचं आहे. जर मला जर एक असा कोण गुरु लाभला की जो त्याचं 100% माझ्यासाठी कोणतरी देणार आहे, त्याची सगळी जी काही शिकवण्याची मला मिळेल गुरुविद्येच्या हिशोबाने, तर 100% मी सांगू शकतो की अशा कुठल्याही मुलींना मी ट्रेन करून मिस इंडियाच्या लेवलवर प्लॅटफॉर्मवर जाऊन दाखवू शकतो की तुमच्या मुली आणि आमच्या मुली बघा किती फरक डिफरन्स असू शकतो. हा एक कन्सेप्ट बेसिकली मिस टियारा इंडियासाठी मी आणला आहे. सारिका साळुंखे, S9 न्यूज, ठाणे. योगगुरू स्वामी रामदेव बाबांचे ठाण्यात 21 डिसेंबरला योग दीक्षा तसेच चिकित्सा शिबिर दादोजी कोंडे येथे आयोजित करण्यात आले आहे. सुदृढ आणि निरोगी स्वाभिमानी भारतासाठी महायोगगुरू स्वामी रामदेव बाबांनी घडवलेल्या अभियानाची एक भव्य पर्वणी ठाणेकरांना मिळणार आहे. पतंजली योग समितीच्या वतीने 21 जानेवारीला ठाणेकरांसाठी योग दीक्षा व चिकित्सा शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. तर हे शिबिर दादोजी कोंडे स्टेडियममध्ये होणार असून यामध्ये योगाची प्रात्यक्षिके दाखवली जाणार आहेत. तसेच बाल व युवा पिढीला संस्काराचे मार्गदर्शन देखील करण्यात येणार आहे. पतंजली डॉक्टरांच्या वतीने विनामूल्य अशी तपासणी देखील येथे केली जाणार आहे. ही सर्व माहिती एका पत्रकार परिषदेत देण्यात आली असून मधुसूदन ग्रुपचे चंद्रकुमार जाजोदिया व सुधाकर शेट्टी त्याचबरोबर ठाण्यातील 21 सेवाभावी संस्थांच्या संघटनांनी एकत्र येऊन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हे शिबिर आयोजित केलं आहे. तर या शिबिरामध्ये सहभागी होण्याचं आवाहन देखील या संस्थांच्या वतीने करण्यात आलं आहे. तर या पत्रकार परिषदेमध्ये आमदार प्रताप सरनाईक, महापौर संजय मोरे, साई समिती सभापती नरेश म्हस्के, समाजसेवक राकेश मोदी, त्याचबरोबर NKT कॉलेजचे संचालक नानजीबाई किमजीबाई ठक्कर इत्यादी मान्यवर उपस्थित होते. योग ऋषी स्वामी रामदेवजी बाबा
17 जानेवारीपासून 21 जानेवारी 5 दिवस बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथील MTNL ऑफिसच्या समोर या ग्राउंडवर सकाळी 5 ते 7:30 वाजेपर्यंत योगा आणि ध्यान शिबिर घेणार आहे. तसेच 19 तारखेला बाबा रामदेवजी संध्याकाळी 5 ते 6 महिलांसाठी विशेष योग शिबिर घेणार आहे. तसेच 20 तारखेला लहान मुलांसाठी त्याच ग्राउंडवर बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये लहान मुलांसाठी योग शिबिर घेणार आहे. त्यामध्ये योगा, प्राणायाम, स्वदेशी अध्यात्म आणि चांगल्या आरोग्याबद्दल जानकारी देण्यात येणार आहे. तसेच 21 तारखेला दादाजी कोंडदेव स्टेडियम ठाणे येथील योग दीक्षा समारंभ ठाण्याच्या सर्व लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने होणार आहे. माझी सर्व मुंबई आणि ठाणावासियांना आग्रहाची नम्र विनंती की अशी सुवर्णसंधी आपण या सुवर्णसंधीच्या सर्व लोकांनी लाभ घ्यावा. हा संपूर्ण शिबिर निःशुल्क असून या शिबिरसाठी कोणत्याही प्रकारचं शुल्क नाही. तसेच या शिबिरमध्ये संपूर्ण भारतातील नामांकित वैद्य आपली मोफत सल्ला तेथे देणार आहे. कसाही असाध्य रोग असो ज्यासाठी लोकांना हरिद्वार जावं लागते ते सर्व वैद्य पूर्ण 6 दिवस येथे मुंबईमध्ये हजर राहून निःशुल्क परामर्श करणार आहे. या दोन्ही संधीचा पूर्ण लाभ घेण्याची विनंती, आग्रहाची विनंती संपूर्ण मुंबईवासियांना, संपूर्ण महाराष्ट्रवासियांना, संपूर्ण ठाणावासियांना आहे. धन्यवाद. सारिका साळुंखे, S9 न्यूज ठाणे. S9च्या बातमीपत्रात इथेच थांबू. तोपर्यंत नमस्कार.